बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पारडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील खिचडीत झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। मेहकर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दररोज शालेय पोषण आहार दिला जातो। मात्र विद्यार्थ्यांना वाढण्यात आलेल्या खिचडीत झुरळ आढळल्याने शाळेत एकच खळबळ उडाली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाबद्दल संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। शासनाच्या या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि सुरक्षित आहार देऊन त्यांचे आरोग्य सुधारणे तसेच शाळेतील उपस्थिती वाढवणे हा आहे। मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे या योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नियमांनुसार मुख्याध्यापकांनी भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेवर नियमित देखरेख ठेवणे आवश्यक आहे। स्वयंपाकी आणि शाळा व्यवस्थापन समितीनेही अन्न तयार करण्यापासून ते वितरणापर्यंत सर्व निकषांचे पालन करणे अपेक्षित आहे। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे। आता शिक्षण विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतो आणि चौकशीनंतर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच वेगवान बातम्यांसाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही कोणत्याही परिस्थितीत तडजोडीची बाब असू शकत नाही। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे।